नमस्कार, मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला मसाला शेंगदाणा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. याला सिंग भुजिया पण म्हणतात. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, स्वच्छ करून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि ते शेंगदाण्याला लावून घ्यायचं आहे, चांगलं चोळून घ्यायचं आहे. चवीनुसार टाकायचं आहे मीठ, पाव चमचा मीठ घेतला आहे मी आणि 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याला हलक्या हाताने लावायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि ते 1 चमचा तेल घेतलं आहे आणि ते पण हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे. त्याने वरचं कोटिंग आहे ना एकदम कुरकुरीत बनणार, कडक होणार नाही. आणि इथे मी 2 चमचे बेसन घेतलं आहे आणि हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने, अशा पद्धतीने. थोडंसं पाणी टाकायचं आहे 1 चमचाभर आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला असं शेंगदाण्याला कोटिंग चढत जातं. परत इथे अर्धा चमचा बेसन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करत जायचं आहे. बेसन पाणी थोडं थोडं टाकूनच मिक्स करायचं आहे, एकदम टाकायचं नाही. आणि इथे मी चवीसाठी अर्धा चमचा घेतला आहे जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला. आणि हे पण अगदी हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जसे मार्केटमध्ये हे शेंगदाणे मिळतात ना तसेच अगदी बनणार. परत पाणी टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आणखीन एकदा आपल्याला त्याला पाणी टाकायचं आहे 1 चमचाभर आणि मिक्स करून घ्यायचं असं. आणि अजून अर्धा चमचा बेसन टाकायचं आहे. टोटल 3 चमचे बेसन वापरलेलं आहे. आणि आपला आता हा गोळा तयार झाला आहे, म्हणजे एकदम परफेक्ट झाला आहे. हे बघा, अशा पद्धतीने कोटिंग व्हायला पाहिजे. आता तळायला घेऊया. तेल गरम झालं आहे, तेल जास्त कडकडीत नको आहे. आणि सगळे एकत्र टाकून किंवा तुम्ही मोकळे मोकळे करून टाकलेत तरीसुद्धा चालतील, पण हात भाजतो म्हणून सगळे एकत्र टाका आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. गॅसची फ्लेम लो ठेवा, लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. मग आतमध्येपर्यंत कुरकुरीत तळले जातील. आणि शेवटी अगदी 2 मिनटं राहतील ना तेव्हा कढीपत्ता टाकायचा आहे, म्हणजे तो एक फ्लेवर येतो. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा, त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि काढून घ्यायचे, आता टिश्यू पेपरवर टाकून घ्यायचे. हे बघा, आपला मसाला शेंगदाणा तयार झाला. अगदी 10 मिनटात तयार होतो. नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.